विशाल खोमणे यांनी सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 5 षटकाचा सामना आहे. दरम्यान पुढचा चेंडू वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळते. या सामन्यासाठी पंच आहेत ते MCA चे दोन्ही पंच आहेत, त्याच्यामुळं उत्कृष्ट दोन्ही पंच. दोन्ही पंच उत्कृष्ट आहेत. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा कसला चेंडू आहे हा. निर्धाव पद्धतीचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट. मी काल सांगितलेलं होतं लोणचं जेवढं मुरलेलं असेल तेवढं गोड लागतं, चांगलं लागतं. तसं हे मुरलेलं लोणचं आहे बारामती संघाचं. आणि परंतु हा नौका फलंदाज आहे पण तगडा आहे. खांडेच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार आहे आणि फलटण संघाचा देखील पहिला षटकार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक चालू आहे. आणि हा सामना प्रेक्षणीय होणार आहे, सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल खांडे. काही घडू शकतं. पुन्हा मारलेला आहे, खेचलेला आहे शॉट, पुन्हा षटकार आहे. आणि मला वाटतंय या षटकामध्ये अजून 2 षटकार खेचू शकतो खांडे, कारण की हा अशा पद्धतीचा फलंदाज आहे. आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी फलटण संघाकडून चालू आहे. गोलंदाजाला विचार करायला भाग पाडणारा आता क्षण आहे, कारण की उत्कृष्ट फलंदाजी फलटण संघाकडून मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी उत्कृष्ट आहे बारामती संघाचा. काल लाईव्ह नसल्यामुळे त्यांनी मला वाटतं या व्हिडिओ पाहिलेले नाहीत. दरम्यान निर्धाव पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर बॅटिंग चालू आहे. बघूया काय होत आहे. आणि मला वाटतंय षटक संपतंय. एका षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 14, बिनबाद 14. पहिलं षटक संपलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो बारामती संघाचा बकासूर मॅडी. बारामती संघाचा बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे तो मॅडी आता गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राइक वरतोय तो मुन्ना. पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलेला आहे. बघूया काय होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण रमजान यांचं त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण बारामती संघाचं दिसतंय. पॉवर प्ले मधील शेवटचं षटक आहे. आणि मला वाटतंय वाईट चेंडू आहे. जवळजवळ सांगवीच्या पुलाच्या पलीकडून तो पळत येतोय तो मॅडी. बारामती संघाचा बकासूर आहे.
आणि नियोजनाचा बादशाह अतुल कदम येत आहे. उचलून मारलेला निश्चित षटकार आहे. निश्चित षटकार मुन्नाच्या बॅट मधून निघालेला दिवसातील पहिला षटकार आहे. मान संघाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. इंदापूर संघाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर होणारा सामना मान वर्सेस इंदापूर. मान संघ व्यायाम करायचा असला तर करून घ्या. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू आहे. या किरण गायकवाड आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचंय. आपलं स्वागत आहे. या ठिकाणी सत्कार होतोय आपला. मान संघाची आणबाण आणि शान हे 11 खेळाडू आहेत. 12 आणलीत काय आज. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. काही घडू शकता आणि बघूया 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 आणि निश्चित चौकार आहे. टोपली पडली. सरळ करा सरळ करा. हा परमेश्वर डॉक्टर काय झालंय. हाताने कॅच घ्यायचाय पोटाने घेतला तुम्ही. हाताने कॅच घ्यायचाय पोटाने घ्यायचा नाही. असू द्या आमचंही असंच होतं. धाव संख्या झाली ती 25 आणि पुन्हा थेटच्या दिशेने खेचलेला आहे. चौकार आहे. मुन्नाच्या बॅट मधून निघालेला सलग दुसरा चौकार आहे. मान संघाचं स्वागत या ठिकाणी अतुल कदम आणि निलेश साबळे दोघं मिळून करतायत. या निंबाळकर डॉक्टर तुम्ही जावा स्वागताला. 5 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालेला आहे 29. किरण गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नाळे डॉक्टरांचंही स्वागत आहे. आमचा बबन आलाय का. बबनचंही स्वागत आहे. आणि ऑफसाईडच्या टोन बघूया काय होतंय. सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 2 षटक संपलेले. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ते 29. बिनबाद 29. पॉवर प्लेची षटक संपलेले आहेत. आमचे मित्र अतुल फडतरे यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सर्व मान 11 संघाचं या ठिकाणी फलटण तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जिंकण्यासाठी मनापासून शुभेच्छा. इतरांबरोबर आमच्या बरोबर नाही. आणि गोलंदाज मॅडी गोलंदाजाचं नाव सांग बाबा. मयूर. भरपूर मयूर आहेत आज. बहुतेक मोरांचा नाच होणार आहे इथं. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आला तो मयूर. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा होता. चुकलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल खांडे. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. सुंदर अशी गोलंदाजी मयूरने टाकलेली आहे. मला वाटतंय कालच्या मॅचेसचे व्हिडिओ तुला पोचलेत. आणि सलग निर्धाव 3 चेंडू. मॅडी बक्षीस आहे का त्याला तुझं. 101 रुपयाचं बक्षीस आलंय मयूरला मॅडीचं. पुढचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. त्याच पद्धतीचा शॉट. पुन्हा निर्धाव चेंडू आहे. आणि 5वा चेंडू शेवटी त्याच्या बॅटला लागला.
एकच धाव या षटकामध्ये मिळालेले ती फलटण संघाला आणि खांडेला. धाव संख्या झाली ती 30. आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे ती 30. या षटकामध्ये फक्त एक धाव फलटण संघाला काढता आलेली आहे. आता शेवटचे 12 चेंडू आहेत. शेवटचे 12 चेंडू. आणि यानंतरचा होणारा सामना इंदापूर वर्सेस मान. तीन षटकानंतर संघाची धाव संख्या आहे ती 30. बिनबाद 30. गोलंदाजाचं नाव सुधीर. गोलंदाज सुधीर. बऱ्याच धीरानंतर बारामती संघाने त्याला गोलंदाजी दिले. चौथं षटक यावं लागलं सुधीरला मैदानावरती यायला. पहिला चेंडू. पहिला षटकार. सुंदर अशी फलंदाजी यांच्याकडे नक्की आहे, परंतु याच्या अगोदरचा जो मयूर गोलंदाज होता तो अतिशय चतुर गोलंदाज आपण पाहिला. फक्त एक धाव दिली त्याने अख्ख्या षटकामध्ये. बघूया फलटण संघाला ते किती महागात पडतंय. या ठिकाणी चौथं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलेला आहे. पुन्हा मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. पुढचा चेंडू सामना करेल मुन्ना. मारतोय पुन्हा पुन्हा. मुन्ना मारतोय पुन्हा पुन्हा. मोठा षटकार मुन्नाच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ती 43. सुंदर असे फलंदाज आहेत फलटण संघाचे मुन्ना आणि खांडे. काही घडू शकतं. बघूया काय होत आहे. पुढचा चेंडू सुधीर यांचा. पुन्हा लेग साइडच्या दिशेने मारलेला आणि चौकार. नाव घ्या त्यांचं. नाव घ्या जरा. काय नाव आहे? नाझीरकर. नाझीरकरांना तुम्ही बदाम दिले नाहीत का? नाझीरकरांना बदाम द्या. 14 तारखेचं काय त्यांच्या डोक्यात चाललंय ते बघा. चौकार आहे. सुंदर प्रयत्न होता नाझीरकर यांचा आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. धाव संख्या 47. चौथं षटक चालू आहे. पुढचा चेंडू मारलेला आहे लेग साइडच्या दिशेने. किती धावा मिळतात बघूया. एक. बघा बारामतीचा बकासूर आहे. मी आधीच सांगितलेलं. ऑलराऊंडर खेळाडू आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या 48. 12चा स्ट्राइक रेट चालू आहे. आणि मयूर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आला तो मयूर. पहिला चेंडू मारलेला आहे. उचलून निश्चित षटकार आहे. बघू पण नका. निश्चित षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती मुन्नाने मारलेला षटकार आहे. मुन्ना मारतोय पुन्हा पुन्हा. धाव संख्या आली ती 54. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत.
पुढचा चेंडू पुन्हा मारलेला आहे, पुन्हा षटकार आहे, मुन्ना मारतोय पुन्हा पुन्हा आणि धाव संख्या झाली ती 60. मागच्या ओव्हरच्या रन कव्हर करायचं ठरवलंय. धाव संख्या झाली ती 60 आणि आज ज्यांनी आपल्याला या ठिकाणी जेवणाची सोय केली ते प्रदीप शेठ, त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार. पुन्हा मारण्याचा प्रयत्न लेसरने मारलेला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न काय होते एक तर पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या आणि चला चला आणि वेटरनरी प्रीमियर लीग मध्ये ज्या बॅटने धुमाकूळ घातला आणि ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला ती मुंगूस बॅट आणि मुंगूस बॅटचा मालक डॉक्टर निंबाळकर मैदानामध्ये आलेले आहेत आणि वैयक्तिक 39 धावा करून बाद झाला तो मुन्ना. सर्वांनी टाळ्या वाजून मुन्नाचं अभिनंदन करायचं आहे. बघूया काय होत आहे. स्ट्राइक वरते तो खांडे, नॉन स्ट्राइकला गेलेले ते आता नवीन बॅट्समन ज्यांची मुंगूस बॅट वेटरनरी प्रीमियर लीग मध्ये फेमस आहे ते डॉक्टर निंबाळकर. पुढचा चेंडू मयूर याचा, एकसष्ट धावा झालेल्या आहेत. 5वं षटक चालू आहे. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. महादाला किती टीम मध्ये खेळावताय? महादा 10 टीम मध्ये तरी खेळा आज बाबा. पुढचा चेंडू शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि 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 शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. मयूरने बकरा बनवलाय. वाईट चेंडू आहे. एक चेंडू खेळायला कोण जात आहे आता? फलटण संघाचं लोणचं. फलटण संघाचा मुरलेला खेळाडू आता मैदानामध्ये जातोय. डॉक्टर दीक्षित. ज्या डॉक्टर दीक्षित, डॉक्टर शिंगाडे आणि डॉक्टर निंबाळकर यांनी या वेटरनरी प्रीमियर लीगची सुरुवात केली ते डॉक्टर दीक्षित आणि डॉक्टर निंबाळकर आता मैदानामध्ये आहेत. स्ट्राइक वरती डॉक्टर दीक्षित, नॉन स्ट्राइकला डॉक्टर निंबाळकर. धाव संख्या 62 झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे. आणि अशा पद्धतीने विकेट गेलेले आणि 63 धावा सामना जिंकण्यासाठी बारामती संघाला करायच्या. 63 धावा. बघूया काय होत आहे. अतुल कदम कुठे आहेत? अतुल कदम, अतुल कदम.
झाड पाकडले बसू दे चंगा मी लिहितो स्कोर बोर्ड लिहितो स्कोर बोर्ड लिहितो हॅलो किती झाले स्कोर मान आणि इंदापूर संघानं टॉस साठी इथं संपर्क साधायचा आहे. टॉस 2 मिनिटात उडवला जाईल. ग्राउंडवर जो सामना चालू आहे तो फलटण आणि बारामती. त्यात बारामती संघाला विन साठी 62 धावांची गरज आहे. 63 62 झालेला आहे. 63 विन साठी करायचं आहे. टॉस पाडायसाठी यायचं इंदापूर आणि मान 11. बारामती संघाने त्वरित 2 फलंदाज पाठवून द्यायच्यात ग्राउंड मध्ये. फार असा चुरशीचा सामना होणार आहे. फलटण संघाने क्षेत्ररक्षण लावायचंय. चला बारामती बॅट्समन बारामती इंदापूर मान इंदापूर कर्णधारांनी लवकर संपर्क साधायचा आहे टॉस साठी. असं वाटतं असं असतं. ग्राउंड वरती जो सामना चालू आहे तो फलटण आणि बारामती यांच्यामध्ये. फलटण संघाने 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते बारामती संघापुढं. बारामती संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत ते मॅडी. दुसरं कोण आहे प्रवीण दायगुडेचे डॉक्टर आहेत काय दुसरं कोण आहे प्रवीण डॉक्टर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रवीण दायगुडे डॉक्टर. करे डॉक्टर ना करेच नाही करे गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतात ते डॉक्टर करे. ओके स्टार्ट. बॉल टाका एक ग्राउंड मध्ये बॉल. मान संघ टॉस साठी आलेला आहे तरी इंदापूर संघानं माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस 2 मिनिटात. सामना चालू करायचा आहे. स्टार्ट. करे डॉक्टरांचा पहिला चेंडू खेळतोय तो मॅडी डॉक्टर. उत्कृष्ट असा चेंडू. न समजलेला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. षटकातील दुसरा चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा स्ट्रेटच्या दिशेने शॉट मारलेला आहे. पाहूया काय होतंय. दोन धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 धावा झालेल्या आहेत. षटकातील तिसरा चेंडू टाकतायत ते डॉक्टर. खेळतायत ते डॉक्टर. सुंदर असा चेंडू. जोरदार अपील.
आणि विकेट. पहिला झटका बारामती संघासाठी. 2 धावा वरती बाद झालेले आहेत ते मॅडी डॉक्टर. बॅट्समन जरा फास्ट मध्ये पाठवायचे बारामती संघ, कारण आपल्याला लास्ट दिवस आहे. सहकार्य करायचंय दोन्ही संघांनी. बॅट्समन साठी आलेले आहेत ते नाजीरकर डॉक्टर. करे डॉक्टरांच्या षटकातील चौथा चेंडू खेळतायत ते नाजीरकर डॉक्टर. अतिशय चुरशीचा सामना होणार आहे, तरी सर्वांनी सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला पण निर्धाव. करे डॉक्टरांचा पुढचा चेंडू टाकलेला आहे. न समजलेला चेंडू, गुगली चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू खेळतील ते नाजीरकर डॉक्टर. अतिशय सुंदर असं षटक प्रगतीपथावर. टाकलेला आहे चेंडू सुंदर असा लेग साइडच्या दिशेने. हा सुंदर असा षटकार, पहिलाच खणखणीत षटकार. पहिलं षटक संपतंय. याचबरोबर संघाची धावसंख्या 8, 1 बाद 8. फलटण संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मंगेश डॉक्टर. खेळतात ते दाहिगुडे साहेब. पहिला चेंडू टाकलेला आहे, सुंदर असा चेंडू निर्धाव. बनकर डॉक्टरांच्या षटकातील दुसरा चेंडू खेळतायत दाहिगुडे डॉक्टर. चेंडू फेकलेला आहे, सुंदर असा मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. थोडस बारामती संघापुढे आव्हानात्मक षटक चालू आहे. डॉक्टर तुपे सांगवी यांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू तो सुद्धा निर्धाव. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. डॉक्टर तुपे सांगवी यांचा सत्कार जाधव मेडिकल वाले आणि डॉक्टर विलास टेंबरे. हा टीमचाच घ्या, टीमचा. चौथा चेंडू सुद्धा निर्धाव.
मंगेश डॉक्टरांचा पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, जोरदार असा षटकार ठोकलेला आहे खणखणीत. एकच बॉल राहिला त्याचा. पहिला षटकार मारलेला आहे तो दाहिगुडे डॉक्टरांनी. 4 चेंडू निर्धाव टाकले होते, 5व्या चेंडूवरती षटकार. संघाचं दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू घेऊन येतात ते बनकर डॉक्टर. हा पूर्णपणे वाईट. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या होते संघाची 15. बनकर डॉक्टरांचा चेंडू, सुंदर असा फटका, परत एकदा लेगच्या दिशेने षटकार. 2 ओव्हर 21. शेवटच्या चेंडूवरती षटकार. याचबरोबर बारामती संघाची धावसंख्या होती 21. 2 ओव्हर 21. त्यामध्ये दाहिगुडे डॉक्टर 12 धावसंख्येवर नाबाद. त्याचबरोबर नाजीरकर डॉक्टर 3 धावेवरती नाबाद. थोडस कॅप्टन रमजान तांबोळे डॉक्टरांचं डिस्कशन चाललेलं आहे की धावसंख्या कशी करायची, काय कसं नियोजन करतायात. बघूया फलटण संघाकडून तिसरं षटक घेऊन कोण येतोय. तो बहुतेक एकळ दिसतोय. लहुराज गोलंदाजीसाठी आलाय तो लहुराज. बघूया काय कमाल करतोय तो लहुराज. समोर आहेत ते नाजीरकर डॉक्टर. लहुराज तिसरं षटक घेऊन येतोय. फेकीच्या दिशेने पहिला चेंडू, सामना करतील नाजीरकर डॉक्टर. लहूचा पहिला चेंडू, सामना फुलटाचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव. एक धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे ते नाजीरकर डॉक्टरांना. परत एकदा स्ट्राइक वरती आलेले आहेत ते दाहिगुडे डॉक्टर. लहुराज एकळ्यांचा दुसरा चेंडू, सामना करतील डॉक्टर दाहिगुडे आणि हा वाईड. एक्स्ट्रा धाव. धावसंख्येत भर होती. धावसंख्या संघाची धावसंख्या 23. लहुराजचा चेंडू खेळतात दाहिगुडे डॉक्टर. सुंदर असा कट स्लिप, सेकंड स्लिप मधून हा चौकार, खणखणीत चौकार. आणि टेंबरे डॉक्टरांचं लक्ष अचूक ट्रॅक्टर ग्राउंडच्या दिशेनं. बघा जेवणाचा आहे का विटाचा आहे. वेडबट्टी शेजारी. लहुराज एकळांचा चेंडू खेळतात ते दाहिगुडे डॉक्टर. रिव्हर्स स्वीप शॉट आणि षटकार. सुंदर असा षटकार. याच संघाची धावसंख्या 33. 2 बाद 33. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 बॉल. षटकातील 3 चेंडू, तिसरं षटक, 2 बाद 33. 3 आकडा आलेला आहे सगळा.
बहुतेक ट्रॅक्टर फलटणच्या दिशेने मार्गस्थ. इकडचा षटकातील सुंदर असा चेंडू, एक धाव. एक धावेवर संघाची धावसंख्या 34. संघाची धावसंख्या 34. टाकतोय तो लहुराज, खेळतात नाजीरकर डॉक्टर. ब्लॉक हॉल चेंडू, यारकर पद्धतीचा. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. बहुतेक ट्रॅक्टर ग्राउंड मध्ये येतोय, त्यांना जागा करून द्या. लहुराज एकळाचा चेंडू खेळताल ते दाहीगुडे डॉक्टर. सुंदर असा चेंडू, ओव्हर, सुंदर असा षटक. 4 ओव्हर, संघाची धावसंख्या 35. विन 3-3, 3 ओव्हर 3. बार 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. अवघड असं सोपं आव्हान. 12 चेंडू 28 धावा, काय होऊ शकतं पाहूया. फलटण संघाकडून कोण गोलंदाजीसाठी येते ते. सांगवी संघानं, हो सांगवी संघानं डॉक्टर, सांगवी संघानं स्टेज शेजारी यायचंय. त्यांचा सत्कार मान सन्मान केला जाईल. MR संघाचे सर्वेसर्वा महादेव कोलवडकर यांचं आगमन झालेलं आहे, तरी मंडळ आभारी आहे. सामना घ्या ना उरकता. बॉलर कोण आहे? डॉक्टर मंगेश बनकर दुसरं षटक घेऊन येत आहेत. 12 चेंडू 28 धावा. जसं अवघड तसं सोपं आव्हान आहे. मंगेश डॉक्टर खेळतात ते नाजीरकर डॉक्टर. अतिशय अतितटीचा सामना चालू आहे. पहिला चेंडू टाकलेला आहे, सुंदर असा फटका, सेक्स. सुंदर असा षटकार. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार, खणखणीत षटकार. मंगेश डॉक्टरांचा दुसरा चेंडू खेळतात नाजीरकर डॉक्टर. पुन्हा एकदा फेकी चांगली, निर्धाव असा चेंडू. ग्राउंड मध्ये चेअरअप वाढलेला आहे. दीक्षित डॉक्टरांचा, निंबाळकर डॉक्टरांचा वेल चेअरअप मंगेश डॉक्टर यांना. षटकातील बोल्ड बोल्ड बोल्ड. नवीनचं नाव सांगा, फलंदाजाचं नाव सांगा. मयूर कोण?
मयुरेश्वर मोरगाव. बारामती संघासाठी अतिटतीचा सामना चालू आहे. 9 बॉल 22. सोपा आव्हान आहे तसंच अवघड ही. दाईगुडे डॉक्टरांना स्ट्राईक यावी ही सर्वांची इच्छा. मंगेश डॉक्टरांचा पुढचा चेंडू खेळतात मयुरेश डॉट असा चेंडू. मंगेश डॉक्टरांचा चेंडू खेळतात ते मयुरेश आणि सुंदर असा फटका. सेक्स बिग हिट. सर्वात लांब लावलेला आहे षटकार खणखणीत 187 मीटरचा. इंदापूर संघाचे कर्णधार धापते डॉक्टर यांचं सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत इंदापूर संघाचं. टॉस साठी पुढील चेंडू फेकतात मंगेश डॉक्टर. खेळतात मयुरेश. सुंदर असा फटका. पाहूया किती धावा. कॉल. नो कॉल. 1 धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48 वर 3. मान संघ आणि इंदापूर संघानं टॉस साठी हजर राहायचंय. टॉस ओपन करतात ते अतुल सर. डिस्कस चाललेला आहे. मानसंघ दहिवडी आणि इंदापूर यांच्यात नाणेफेक झालेले आहे. टॉसला हात वर करा. कुणी जिंकलाय ते. इंदापूर विन टॉस. तुमचा निर्णय कळवायचा आहे. सामना संपल्यानंतर जेवणाची सोय केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट जेवण आहे आजचं सुद्धा. त्याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी. बरडची जिलबी दिसते बहुतेक. स्पेशल जिलबी वाटतं बरडची. वॉटरमॅन राजाराम. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते दीक्षित डॉक्टर. 6 बॉल 15. 6 बॉल 15 शेवटचं षटक आहे. दीक्षित डॉक्टरांचं. सामना करतील गणेश गणपती बाप्पा मोरया. दीक्षित डॉक्टरांचा पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. सुंदर असा फटका. सुंदर अशी फिल्डिंग. 1 धाव. अतिशय महत्वाचं षटक. 5 चेंडू 14 धावा. स्ट्राईक वरती आहेत ते दाईगुडे डॉक्टर. शेवटचा षटक चालू आहे. सेकंड बॉल. सामना करतील दाईगुडे डॉक्टर. अतिशय चुरशीचा सामना. चेंडू टाकलेला आहे लेग साइडच्या दिशेने. सुंदर अशी फिल्डिंग. कॉमेंटेटर डॉक्टर कराडे डॉक्टरांची चांगली फिल्डिंग. 4-14. 4-14. सुंदर असा चेंडू टाकलेला होता तो दीक्षित डॉक्टरांनी. तिसरा चेंडू
सामना करतील ते दायगुडे डॉक्टर. सुंदर असा षटकार 163 मीटरचा मोजलाय तो आमच्या कुणीतरी. इंदापूर संघानं गोलंदाजीचं निर्णय कळवलेला आहे. तरी तोपर्यंत नाश्ता करायचा असला, जेवण करायचं असलं तर जेवण करून घ्या इंदापूर, म्हणजे जोश वाढेल जरा. हांगे डॉक्टर कुठे आहेत? किती राहिले आता? त्या बॉलवर 8 आहे, 2 बॉल 8 आहे. सुंदर असा चेंडू आणि वाईट. अंपायरचा निर्णय वाईट. वाईट ओके. रिव्ह्यू घेतलाय का? नाही, पंचाचा रिव्ह्यू नाहीये. एक टाइम टीमला, दोन्ही टीमला एक एकच आहे. मी बाकी डॉक्टर म्हणलं ना घेतलाय. हा क्षेत्ररक्षणांचा रिव्ह्यूचा निर्णय तुम्हाला कळवला जाईल 2 सेकंदात. साइड कॅमेराच नाही. रिव्ह्यू वाईड. रिव्ह्यू वाईड. वाईड वाईड. रिव्ह्यू वाईड आहे. रिव्ह्यूचा चान्स संपलेला आहे. एकच रिव्ह्यू आहे एका सामन्यामध्ये एका संघाला. 7 करायचा 3 बॉल. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. काही होऊ शकतं. अवघड असं सोपं. चुरशीचा सामना चालू आहे. दीक्षित डॉक्टरांनी चेंडू टाकलेला आहे. फुलटाचा चेंडू. सुंदर असा षटकार लेग साइडच्या दिशेनं. 2 चेंडू 1 धावा. क्रॉस बॅट्समन. षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 बाकी आहेत. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धाव. संघासाठी बारामती संघासाठी विन साठी 2 चेंडू 1 धाव. पाहूया काय होतंय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लावलेलं आहे फलटण संघानं. 2 चेंडू 1 धाव आणि सुंदर असा षटकार. हा षटकार खणखणीत टाकलेला आहे 196 मीटरचा. 2 चेंडू गेलेले आहेत. लक्ष आहे आणि बारामती संघ विन. चेंडू जमा करायचा सांगायचं. चेंडू जमा करा, नाश्ता करून घ्या. परमेश्वर व्यवहारे डॉक्टरांचा